मी आलेली बघा संभाजी गाडी बसली आता खाली थोडंसं वडे वगैरे घेतले तर ते खाल्ले पाणी पिले. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते काय झालं. आता 10 दिवस गणपती बसले होते तर त्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये काय झालं तर घरी पण होते सगळ्यांच्या गणपती, परंतु मोठ्या गणपतीला लोक पाया पडण्यासाठी नवस फेडण्यासाठी जातात नाही का, सर्वच जातात. तर एक खूप गरीब माणूस होता, एकदम गरीब माणूस होता. तो आपल्या कामावरून संध्याकाळी सुटला आणि गणपतीच्या मंडपाकडे गेला. मी आता कोणत्याच गणपतीचं नाव घेणार नाही, जे हा गणपती करून. आणि त्याने खूप गर्दी बघितली की तिथे इतकी भयंकर गर्दी होती की अशी रेटारेटी हे ते चालू होतं. तर तो काय केलं, त्याने काय केलं, एकदम लांब शेवटी थांबला जिथे गर्दी नाही तिथे, आणि तिथूनच त्याने देवाला फक्त हात जोडले आणि देवाला नमस्कार केला आणि तो असा घरी जायला निघाला. घरी जायला म्हणजे असा टर्न होतच होता, असा वळतच होता. तर तिथं त्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीसारखीच एक मूर्ती साक्षात दिसली, असं तो म्हणतोय बाबा, साक्षात दिसली. तर आणि त्याच्यानंतर ती मूर्ती दिसली, त्याच्यानंतर एक माणूस, आणि तो माणूस सांगत होता की अरे बाबा देव पण हे झाला असेल नाही का, थकला असेल, कारण का इतकी लोक येतात आणि त्याच्या पायावर मस्तक होतं, तर त्याला पण त्रास झाला असेल नाही का. तर तो पण आता बाहेर आला असेल, तो पण म्हटला असेल बाबा मी पण बाहेर जातो ह्या गर्दीतून, आणि तो येऊन तिथं उभा राहिला असेल. सांगायचं म्हणजे काय की देव हा मान्यावर आहे. लांबून पण हात जोडले ना तरी देव पावतो. मनात मनी नाही भाव आणि देवा मला पाव. आपले आईवडील पण आपले देव असतात, हो की नाही. आता काय म्हणतील नाही आईवडील कसले देव, तर हां तुम्ही नसताल मानत, पण मानणारे मानतात, हो की नाही. बरोबर आहे की नाही. आता माझ्याकडून काय चुकलं असेल, पण मी कोणत्याच गणपतीचं नाव नाही घेतलं किंवा कोणाचंच नाव नाही घेतलं, फक्त गरिबाविषयी बोलले की गरीब माणूस घाबरून लांब थांबला आणि त्याने गणपतीचं दर्शन घेतलं. सांगायचं म्हणजे देव कुठे सर्व आहे, सर्वीकडे आहे, सर्व ठिकाणी देव आहे. असं नाही की देव कुठेच नाही. देवाने निर्माण केलेली दुनिया आहे, त्याचं आहे सर्व काही. तो कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, हो की नाही. आज फार गर्दी आहे गार्डनमध्ये, लहान लहान मुलं खूप आलेली आहेत. धन्यवाद.